नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी वन परिक्षेत्र अंतर्गत असलेल्या कोंडाचवाडी गाव संकलनात राहणाऱ्या दशरथ धोटे या 60 वर्षीय वृद्धाला शुक्रवारी सायंकाळी एका नरभक्षक वाघाने आपले शिकार बनवले। यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय। कोंडसावली येथील दशरथ धोटे हे चारगाव येथील त्यांच्या ओळखीच्या घरी जेवणासाठी गेले होते। सायंकाळी ते सायकलने घरी परतत असताना कोळसावळी आवडे घाटाच्या मध्यभागी एका हिंसक प्राण्याने दशरथ धोटे यांना आपला बळी बनवले। घटनेची माहिती मिळताच सुमारे 2.5 तासांनी पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांचा रोष पाहून पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला, तर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी घटनेबाबत कुटुंबियांची भेट घेतली। कुटुंबियांना 10 लाखांचा धनादेश देण्यात आला। या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत वन विभागाच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नाही। या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना 5हून अधिक वेळा फोन करून देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही। राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पारशिवनी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पारशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे। पुढील तपास पारशिवनी पोलीस करत आहेत। NTV न्यूज मराठी, नागपूर।